वळूयात पुढच्या बातमीकडे। मराठी भाषेचा आग्रह योग्य, आम्ही मराठी शिकणार, परप्रांतीय रिक्षा चालकांचं आश्वासन। रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य केली आहे, तर दुसरीकडे काही जणांना मराठी बोलता येत नाहीये, तर अशांनी मराठी शिकण्यासाठी त्यांना एक संधी देखील देण्यात आली। मात्र रिक्षा चालकांना काय वाटतं ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आपण किती वर्षापासून रिक्षा चालवता आणि जो मराठीचा नियम आणलाय पहा, कसं वाटतं तुम्हाला? नहीं चलाते हमारा हाँ? रिक्शा 8-10 साल से चलाते। ओके। मग इथे एक नियम आलाय मराठीचा की मराठी असावी, मग कसं पाहता तुम्ही या नियमाकडे? चलो ठीक है, शिकावं लागेल असं काही? सीखें। शिकणार, बरं। पण जेव्हा तुमच्याकडे पॅसेंजर येतो पहा, पॅसेंजर विचारतो की तुम्हाला भाषेचा प्रश्न विचारतो कधी पॅसेंजर? ऐसे इंग्लिश बोलते हैं पूरा। बरं। यांना भाषा येत नाही, मात्र आम्ही शिकू असं ते म्हणतायत। दुसरीकडे दुसरे बांधव देखील आहेत। भैया, तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवता? मला 20-25 वर्ष झाले। बरं, म्हणजे तुमचा जन्म ते सर्व इथलाच आहे? नाही, माझा जन्म गावाकडचा आहे। सरकारकडून एक नियम काढण्यात आलाय, तो म्हणजे जे रिक्षा चालवतात त्यांना मराठी भाषा यायला हवी। कसं पाहता तुम्ही या नियमाकडे? खरोखर यायला पाहिजे सगळ्याला। जसं माणूस चालतं तसं त्याला बोलता आलं पाहिजे। पॅसेंजरला सगळं कळतं, त्याला सगळं बोलता येतं, हिंदी येते, सगळं येते, मग लोक हिंदीच बोलतात, पण त्याला मराठी बी बोलता यायला पाहिजे। मराठी भेटले मराठी बी यायला पाहिजे। मग याचा काही व्यवसायावर परिणाम काही? काहीच परिणाम नाही, सगळं बरोबर आहे, व्यवस्थित। बरेच रिक्षा चालक समर्थन करतायत आणि त्यासोबतच आम्ही ही भाषा शिकतोय असं त्यांची प्रतिक्रिया देखील ऐकायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।